आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. हज यात्रेला जाण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर मात्र वेळ वाढवून दिली जाणार नाही. त्यामुळे हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्यांनी त्यासाठीचं आरक्षण आणि इतर कागदपत्र वेळेत पूर्ण करावीत, असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आज स्वामीनारायण स्कूलचा प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. विद्यापीठ रोजगार आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित या ड्राईव्हमध्ये विविध शिक्षक पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. 160हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पुढील टप्प्यात प्रत्यक्ष अध्यापन प्रात्यक्षिकांद्वारे निवड करण्यात येणार आहे. भारतीय सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 21 महाराष्ट्रीय बटालियन NCC अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील SSNJ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी खासदार रामदासजी तडस यांनी तरुणांमध्ये देशभक्ती आणि योग्य संस्कार रुजवण्याची गरज अधोरेखित केली. सैनिकांचे जीवन, साहस, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोस्टर मेकिंग स्पर्धा, शहीदांना अभिवादन आणि NCC कॅडेट्सचे मनोगत सादर करण्यात आले. आकाशवाणीच्या वृत्त विभागातल्या माजी वृत्त निवेदिका जयश्री पाटणकर यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. सुरुवातीला राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयात काम केल्यानंतर दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वृत्त विभागात त्यांनी जवळपास 3 दशकाहून अधिक काम केलं होतं. भारतीय बॉक्सर, दिग्गज आणि ऑलिम्पिक पदक विजेता विजेंद्र सिंग याची आशियाई बॉक्सिंग काउन्सिलच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगला जवळजवळ 2 दशकांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. त्याने हौशी आणि व्यावसायिक दोन्ही पातळीवर बॉक्सिंगमध्ये देशाला गौरव मिळवून दिलेला आहे. वर्धा इथल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या राहटी गेट आणि ढगा गेट यांचा उद्घाटन समारंभ राहटी गेट, बांगडापूर कोंढाळी रोड इथं उद्या दिनांक 18 जानेवारीला सकाळी 8 वाजता राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र आपल्याला रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.